केली आंतरराज्य तराटीमध्ये जवळपास 3-4 तास चर्चा केली। त्याने शेतकऱ्याच्या प्रश्नावर आणि म्हणाले की अब्दुल सत्तार 10 दिवसात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देईल। अब्दुल सत्तार काय मुख्यमंत्री आहेत का कृषी मंत्री आहेत? अब्दुल सत्तार हे कुठेतरी मांडवली करायला आले असतील, जरांगेंना पैसे देण्यासाठी, रसद देण्यासाठी आले असतील। अब्दुल सत्तार हा अत्यंत भ्रष्टाचारी आणि गद्दार माणूस आहे, जो शेतकऱ्यांविषयी वारंवार गलिच्छ भाषेत बोलणारा, शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावणारा गद्दार आहे। अशा माणसाला शेतकऱ्यांची कुठं कळवळ असणार आहे? स्वतःची खुर्ची पक्की करण्यासाठी विधानसभा जवळ आलेली आहे। कुठेतरी मनोज जरांगे यांना पेट्या द्यायच्या आणि आपलं स्थान भक्कम करण्यासाठी सत्तारांचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे आणि कुठेतरी शेतकऱ्यांचं नाव घेऊन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे त्यांचा। परंतु शेतकऱ्यांना माहीत आहे हा सत्तार शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावणारा गद्दार सत्तार आहे। त्यामुळे सत्तारांची कोणीही क्यू करणार नाही। ही वैयक्तिक भेट आहे, शासकीय किंवा शासनाकडून ते गेलेले नव्हते। नक्कीच मी तेच सांगितलं ना, सत्तार स्वतःच्या स्वार्थासाठी जरांगींना मॅनेज करण्यासाठी गेले। जरांगींना पैसा द्यायचा आणि तेथील मराठा भोळा बाबडा गरीब मराठा समाजाला जरांगे सुद्धा फसवणार आणि सत्तारांच्या पाठीशी लावणार। परंतु जो सत्तार शिवसेनेचा गद्दार राहिलेला आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावणाऱ्या सत्तारांना सगळ्या समाजाने आता येणाऱ्या विधानसभेमध्ये धडा शिकवला पाहिजे। या सत्तारांना कुठेही सरकारचं पाठवणं नसेल, परंतु काहीतरी इथे येऊन प्रसिद्धी मिळवण्यासाठी सांगायचं आम्हाला सरकारने पाठवलंय। आज त्यांचेच भाजपचे नेते सांगतात सरकारकडून ते गेले नाही आणि हे म्हणतात आम्ही शेतकऱ्यांविषयी गेलो। संध्याकाळी कोणती भाषा असती? संध्याकाळी कोणती तुमची शेतकऱ्यांविषयी चर्चा असते? संध्याकाळी जायची काय गरज आहे? आणि मीडिया सोबत घेऊन जायची ना, कुठेतरी गुप्त जायचं, बैठका करायच्या आणि गुप्त खोकेची खोके नेऊन द्यायचे आणि जरांगे फक्त पैशाला हपापलेला आहे। जे पैसा देईल यांना सपोर्ट करणारा माणूस आहे। जरांगेंना गरीब मराठ्यांशी काही घेणं देणं नाही। जरांगेंना जर गरीब मराठ्यांशी देणं घेणं असतं तर मंगेश साबळे नावाच्या माणसाला लोकसभेला त्यांनी पाठिंबा दिला असता। जरांगींनी काळे नावाच्या खासदाराला, कल्याण काळे यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना पाठिंबा दिला आणि त्या सहकार्याला धोका देण्याचं काम केलं, गरीब मराठ्यांना धोका देण्याचं काम केलं। तसंच ते येणाऱ्या काळात सुद्धा विधानसभेला मनोज जरांगे नक्कीच गरीब मराठ्यांच्या तोंडाला काळं लावण्याचं काम करतील आणि नक्कीच पैसे घेऊन गडगंज मुघली मराठ्यांना मदत करण्याचं काम करतील। मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिलेला आहे। 29 तारखेपासून, सप्टेंबरच्या 29 तारखेपासून ते उपोषणाला बसणार असं त्यांनी म्हटलेलं आहे। हे कुठेतरी सरकारला दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे, परंतु सरकारला माहीत झालंय जरांगे हा फुसकाबार आहे। नक्कीच जरांगे उपोषणाला बसू शकत नाही आणि बसले असते तर मागच्या वेळी 4 दिवसात का पळून गेले? तुम्हाला जर समाजाची एवढी कळवळ आहे तर तुम्ही 4थ्या दिवशी उठून का पळून गेले? त्यावेळेस तुम्ही बसून राहायचं ना। सरकारच्या मागण्या तुमच्या पदरात पाडेपर्यंत तुम्ही उठायला नव्हतं पाहिजे। जरांगेचा हा स्टंट आहे, निवडणुका जवळ आल्यात, कुठेतरी लोकांची भाऊगर्दी गोळा करण्यासाठी नवीन केलेला स्टंट आहे। त्यामुळे जरांगेच्या ह्या अशा बड्या बाताकडे कुणीही लक्ष देऊ नये आणि सरकार तर देणारच नाही असं माझं मत आहे।